अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. अशा आळंदी क्षेत्री जाण्याचा अनुभव मुग्धा आणि अक्षूसोबत आला आणि आळंदी वारी आमची सुरू झाली. तर मुलींचे प्रश्न आणि समाधीबद्दल माहिती विचारणं चालू असताना आम्ही माऊलींच्या समाधीच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत गेलो आणि तिथून मंदिरापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे, तर सभोवतालचा परिसर पाहून मुलींनाही खूप आनंद झाला आणि आत गेल्यानंतर गर्दी असेल की कसं दर्शन होईल, तसेच माऊलींबद्दल जाताना माहिती सांगणंही चालू होतं की समाधीचं वैशिष्ट्य काय आहे, संजीवन समाधीबद्दल माहिती, तसेच आळंदी क्षेत्राबद्दलची माहिती आणि समाधी मार्गाबद्दल माहिती मुलींना सांगितली की माऊलींचं जेव्हा आपण समाधीचं दर्शन घेतो, तर ते डाव्या बाहूचं घेतो आणि तो समाधी मार्ग हा जो आहे, इथून माऊली समाधीस्थ होण्यासाठी गेलेले आहे याचं आगळं-वेगळं महत्त्व आहे. तिथे एक दिंडीही आलेली होती छोटी अ, एकादशीच्या निमित्ताने. तर मुलींना छोट्या दिंडीबद्दलही सांगितलं. गर्दी भरपूर होती. आळंदीची माहिती बघून मुलींनी इंद्रायणी तीरी जाण्याचा आग्रह धरला आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही जवळच असलेल्या इंद्रायणी तीराकडे मार्गस्थ झालो. कारण तिथलं पाणी आणि नदीबद्दल माहिती मुलींना होती आणि त्यांना तिथे जाण्याचा एक क्रेज होती आणि तिथं गेल्यानंतर खूप छान असं वातावरण होतं संध्याकाळचं. 6:15 वाजलेले होते. सूर्यास्ताचं असं वातावरण होतं आणि माऊलींचं समाधी मंदिरही तिथून सुरेख दिसत होतं अगदी. अतिशय भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण तिथं वाटत होतं. संध्याकाळची वेळ असल्यामुळे मन रमून जात होतं आणि परत-परत आळंदीला यावं आणि अशा या तिन्ही सांजेच्या माऊलींच्या दर्शनाचा आणि परिसराचा नयनरम्य सोहळा डोळ्यामध्ये साठवावा अशी भावना सारखी मनामध्ये होत होती आणि तिथूनच परत पैलतीरी जाण्यासाठी मुलींनी हट्ट धरला आणि आम्ही अशा वॉकिंग ब्रिजवरून, पुलावरून पलीकडच्या नदीच्या तीरावर गेलो आणि तिथं फोटो सेशन आणि व्हिडिओ घेतला. नुपूर, अक्षू आणि मुग्धा अशा प्रकारे आम्ही